राज्यातील वीज वितरण कंपनीचे कंत्राटी कर्मचारी आता विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावरती गेलेत। कोल्हापुरात सुद्धा शेकडो कंत्राटी कर्मचारी संपावरती गेलेत। महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुद्धा सुरू केलेलं आहे आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे आणि वेळ पडल्यास राज्य अंधारात ठेवण्याची भूमिका सुद्धा त्यांनी घेतलेली आहे। याबाबत त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। वीज वितरण कंपनीच्या तिन्ही कंपनीच्या खरं तर कर्मचाऱ्यांनी आता बेमुदत आंदोलन जे आहे ते पुकारलेलं आहे। मी सध्या कोल्हापुरातल्या महावितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर उभा आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तर महावितरण, महापारेषण विविध ज्या तीन कंपन्या महावितरणच्या आहेत त्या सगळ्याच कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी खरं तर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आता काम बंद जे आहे ते आंदोलन सुरू केलेले आपण हे बघू शकता। मोठ्या संख्येने कर्मचारी या महावितरण कंपनीच्या बाहेर जे आहे ते उभारलेले आहेत। आपण जर इकडे उजव्या बाजूचे जर दृश्य बघितले तर मोठ्या प्रमाणात इथं कर्मचारी जे आहेत ते दाखल झालेले। खरं तर हे आंदोलन जे आहे ते बेमुदत आंदोलन असणार आहे आणि त्यासाठीच खरं तर आजपासून विविध मागण्या त्यांच्या आहेत आणि त्या मागण्यांसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही आंदोलक देखील आहेत, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया। काय नेमक्या प्रमुख मागण्या आहेत ज्या मागण्या घेऊन या ठिकाणी आता आंदोलन करतात? या ठिकाणी या वीज उद्योगामध्ये तिन्ही वीज कंपनीच्या वीज उद्योगामध्ये जवळपास 45% कंत्राटी कामगार हे काम करत आहेत आणि या वीज उद्योगाच्या प्रगतीमध्ये या कामगारांचा सगळ्यात मोठा या ठिकाणी हातभार आहे। असं असताना यांचं शोषण या तिन्ही कंपनीमध्ये होतंय। कंत्राटदार जे आहेत या कंत्राटदाराचं जे शोषण आहे यांना कुठल्याही क्षणी कामावरून कमी करणे, यांना वाटेल तसं त्या ठिकाणी पगार जो आहे यांचा जो मूळ पगार आहे जी काही कंपनी तिन्ही वीज उद्योग देते त्याच्यामध्ये सुद्धा कपात करण्याचं धोरण हे कंत्राटदार करताय। यांच्या जो हातात पूर्ण पगार मिळत नाहीये आणि सातत्याने ज्यावेळेस कायम कामगारांची भरती होते त्यावेळेस जे आमचे वीज कंत्राटी कामगार जे की 10-15 वर्षापासून या ठिकाणी काम करतायत या वीज उद्योगामध्ये त्यांना त्या ठिकाणी कमी केलं जात आहे। आपण बघितलं तर पुन्हा एकदा या आंदोलनाची दृश्ये ते आपल्याला दाखवतो। कोल्हापुरातील महावितरण कंपनीच्या बाहेर विविध वीज कंपनीचे कंत्राटी कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत। बेमुदत आंदोलन जे आहे ते या सर्वांचं या ठिकाणी सुरू आहे। आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर मात्र आम्ही संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी अंधारात ठेवू अशा पद्धतीचा इशारा सुद्धा या आंदोलकांनी यावेळी दिला। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।